झाल्यानंतर गेल्या 20 दिवसांमध्ये 3 घटना जुन्नर जी फॉरेस्टची परिसर आहे त्या ठिकाणी घडल्या आणि एका कुटुंबातले 2 घटक गेले। घटना अतिशय खेदजनक आहे, दुःखदायक आहे आणि म्हणून आता आज बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगीनिशी ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे। अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथे पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बेन नावाचे जे केंद्रीय पशु विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी आता बोललो, त्यांना सांगितलं लवकरात लवकर परवानगी पाठवा की जेणेकरून हे पकडलेले बिबटे तिकडे पाठवले जातील। आज ज्या परिसरामध्ये जी घटना घडली त्या परिसरात सकाळी 5-5:30च्या दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाला आणि तोच नरभक्षक असावा अशा प्रकारची अधिकाऱ्यांची भूमिका आहे। तर त्याला लगेच इथं न ठेवता लगेच स्थलांतर करण्यात येईल। आता केंद्रीय वनमंत्र्यांच्या बरोबर शक्य झालं तर माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तिथल्या त्या ज्या परिसरामध्ये या घटना घडतात म्हणजे प्रामुख्याने पुणे जिल्हा, नगर जिल्हा यातल्या लोकप्रतिनिधींना, आजी माजी सर्वांना घेऊन त्यांच्या सर्व भावना केंद्रीय वनमंत्री मोदयांना सांगून त्याच्यावर उपाययोजना करण्याचं निश्चित केलेलं आहे। दूरगामी म्हणजे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा 2 प्रकारच्या उपाययोजना करण्याची भूमिका घेतलेली आहे। आता ज्या जंगलाच्या बाजूला जी काही घरं आहेत त्यांची गोठे आहेत, गोठे म्हणजे जिथे बैलांना वगैरे, तर त्यांना सौर कुंपण देण्याची भूमिका घेतलेली आहे। आता एकूण आता 200 पिंजरे त्या ठिकाणी DPDCच्या फंडामधून घेण्याचं ठरलेलं आहे आणि वन विभागातून 10 कोटी रुपये देऊन 1000 पिंजरे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आणि लगेच त्याची कार्यवाही सुरू होणार आहे। आता चंद्रपूर वगैरे भागामध्ये वाघांचे हल्ले व्हायचे त्याला तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सॅटेलाइट बरोबर कनेक्टिव्हिटी ठेवून अशा प्रकारची यंत्रणा उभारली की तिथे बिबट्यांचा वावर झाल्यानंतर सायरन वाजतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जागृती निर्माण करता येते। आता हे बिबट्यांचे हल्ले हे अंधारामध्ये होतात म्हणून दिवसा उजेडीस त्या परिसरातल्या लोकांना वीज पुरवठा करावा म्हणजे उसाला पाणी देण्याकरता आणि ते दिवसा वीज पुरवठा त्यांना त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। म्हणजे रात्री संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जंगलाच्या परिसरात कोणी मुवमेंट करू नये अशा प्रकारची लोकांमध्ये जागृती तयार करण्यात आलेली आहे। येत्या बुधवारी म्हणजे आता परवाचा नाही त्याच्यानंतरच्या बुधवारी मी त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी घटना घडल्या तिथे जाऊन पुणे शहरामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींच्यावर बैठक घेणार आहे आणि आता ह्या मधल्या काळात आता दूरगामी त्याची काय व्यवस्था आणि झटकन म्हणजे आता तातडीनं काय व्यवस्था याची पुन्हा चर्चा पुण्याच्या वन विभागाच्या कार्यालयामध्ये होणार आहे। तर पुण्यातल्या वन विभागाच्या कार्यालयामध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि पुण्यातल्या बिबट्या प्रश्नासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे।